नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भावा बहिणीनं सकाळपासून काही येडीव नाही टाकला. चला म्हणलं आता येडीव टाकावा. संध्याकाळ झाली, भाकरी कालवणाची वेळ झाली, खाऊन झोपायची वेळ झाली. दाजी पाणी देते तर का पावसा पाण्याचं झाडाला. भावा बहिणीनं काय सांगायचं हा? कसं सांगावं नवऱ्याला, कुठं सांगावं बया हा? माझी म्हणू का ही फिएट गाडी माझी म्हणू का? आता नवीन ट्रेनिंग लगावून आलंय काय बाबा. आपल्या दोघांना नाचायचं त्याच्यावर. लय दिवस झालं ती गाणं होय, आपल्या दोघांना नाचायचं फिएट गाडीवर हा? नाच ना. लय दिवस झालं भाऊ बहिणी दाजी नाचलंच नाही तर. हा मग काय दाजी तुमचं काय नुसतं येडं वाकडं दुसरं दाजी थांबा 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 स्टॉप. राहू दे माझे कपडे मग बघू उद्याच्या सकाळ. बर का भाऊ बहिणीनं काय ध्यानात आलतं माझ्या, मी काय बोलत होती मला काय माहिती काय आता ग गेलं का ध्यानात ना माझ्या. हा 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 आलं ध्यानात, आलं ध्यानात भाऊ बहिणी. आपण दोघं पाय बघा आता पूर्ण. हा हा आलं ध्यानात भाऊ बहिणीनं, आलं ध्यानात. आता लगेच सांगते तुम्हाला काय सांगत होती ती. थांबा इकडे या. लय दिवस झालं म्हणलं मी, लय दिवस झालं तुमच्या दाजीने नागिन डान्स केलेला. आता दाजीची वेळ आली नाचायची. लय दिवस झालं दाजी नाचलेलं तुमचं. आता दाजीला परत मार्केटला उतरावं लागल मला नाचायला. आता गणपती बसते ना आता मग होईन ना नागिन. गणपती कोणत्या महिन्यात बसतात ग? भाद्रपद महिन्यात बसतात ना गणपती. पुढच्या महिन्यात का? गणपती बाप्पा मग जल्लोष करायचा गणपती बाप्पाला. आपल्याला केवढा आणायचा? जेवढा आणतो आपण तेवढाच आणू. मागच्या वर्षी कसं एवढा नाचणार आणला तुम्ही होता गणपती ना? बसला. मागच्या वर्षी एक एवढा आणला होता. सकाळ सकाळ मम्मी मागच्या वर्षी एवढा आणला होता का? तेवढंच आणायचं आपलं लय नाही. आपण दरवर्षी एवढंच आमच्या आणला तेवढंच होता. आणायचं. ताशाचा आवाज तरारारारारारारा झाला. नाही आपलं नाचून गाऊन दिवस काढायचं. जीवन एकदाच आहे, नाचून घ्यायचं. जीवाला आपल्या आवडतंय ते करायचं. काय कोणाला भ्यायचं, काय कोणाला लपायचं, काय कोणाला लाजायचंय, काय कोणावर सुईरीक जमवायचं. आपल्याला पटलं तर या सुईरीक जमवाय, नाही तर जा तिकडं असं म्हणायचं. हा बरोबर का नाही भाऊ बहिणीनं? जीवन एकदाच आहे. हे बरोबर आहे का नाही? जीवन कधी किती आहे? एकदाच आहे. काय कोणाला भ्यायचं, दबायचं, लाजायचं, लपायचं नाही भाऊ बहिणीनं. आणि कोण आपल्याला जगून घ्या, आणि कोण आपल्याला काय म्हणताय ना ती त्यांच्यापाशी सोडून द्यायचं. ज्याची कर्म त्याच्या संग होय. कोण काय आपल्याला म्हणते जाऊ. नाही कोण काय म्हणत. आता काल मी एक व्हिडिओ टाकला होता तर बोलणाऱ्यांचं काय तोंड धरा येतं का हा? नाचून मला म्हणतात तुझं वय राहिलंय का आता नाचायचं. आता मी एवढी म्हातारी झाली की आताशी तुझं किती 34 का किती? नाही, मी आताशी 16 वर्षाची पोरगी आहे. हा, काय कोणाचं 16 म्हणणं आहे? 16 नाही, 13 वर्षाची, 13 पण नाही, 10 वर्षाची, 9 वर्षाची. 9 वर्षाची आहे का? आमच्या शिवण्याने सांगितलं आपले आहे का भाऊ. माझ्या वयाची पण मी तुझ्यापेक्षा मोठी आहे. माझं वय 11 आहे. हा आहे का? 9 वर्षाची मी आहे. माझ्या लेकरांसाठी मी 9 वर्षाची आहे भाऊ बहिणींनो. आता काय म्हणायचं, नवऱ्यासाठी किती वर्षाची आहे मी? होय, नवऱ्यासाठी किती वर्षाची मी? 16 वर्षाची म्हणा की. हा 16 वर्षाची नाही, तू 1 वर्षाची आहे. नाही, 16 वर्षाची. 1 वर्षाची माझी बालिश बुद्धी आली. 16 वर्षाची माझी नवी तरणी आली. होय आली का नाही? मग काय आणि तुम्ही किती वर्षाचं? 17 वर्षाचं. एकच वाटायचं करू. 1 वर्षाचं आम्ही. मै 16 बरस की. तू म्हणा की मी 17 बरस का? नाही 17 बरस काय हा गाणंच म्हणून हा. आता मिल जाए नहीं ना एक बरस दूर रहे ना. असू दे भाऊ बहिणीनं. हा
आज लय भारी येत बनवला होता मी, अंड्याची चटणी खाल्ली आणि जेव्हा तुम्हाला सांगते मी भाकर खाल्ली आणि जेव्हा काय सुस्तावली आणि जेव्हा काय जाऊन मी झोपली 5 वाजताच उठली. त्याच्यात लाईट नव्हती, मशीनच्या कामाचं टेन्शन नव्हतं. 5ला लाईट आलेली दिसली, मग इकडं आली, दळणं दळली, सरी पांढरी झाली, मग आंघोळ केली. उद्या त्याला मावडते झाड फवारलं पण मावडते. लई झाली. औषध नाही ना आणलेलं. एक पुडी होती त्या ह्याच्या डिकीत होती पुडी, ती काय झाली बरं. सकाळी ती फुलं वाढायची कसली ती दुसरी काहीतरी. फुलं उद्या यायची सकाळी जावं लागेल ना चालू काय नाही. हो. हा उद्या आमुष्या. हो माझ्या ध्यानातच नव्हतं बाया. उद्या आमुष्या गटारी आमुष्या आहे वाटतं. उद्या गटारी. दोन झाडं राहिली फक्त पाणी द्यायचं. अकेले न बाजार जाया करो, डंग 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 नजर लग जाएगी डिडिंग. सबकी नजर में न आया करो, डंग 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 नजर लग जाएगी. गाणे लावायचे होते अहो मला, पण काय 2 दिवस झाले लाईटीने केला खेळ खंडोबा. 2-3 दिवस झालं लाईटच टिक नाही भावा बहिणीनं. काय सांगायचं. मशीनचं काम पण माझं घुटवून पडलं ना. उद्या तालुक्याला गेला तर बायकोसाठी 2 झबलं घेऊन या. झबलं जरा बायकोला 2 झबलं आणा. नटवत जावा बायकोला. कवर घालल कलर ना कलर गेला एकच वर्ष बरोबर आहे का नाही भाऊ बहिणीनं. हा हा पलीकडल्या ना. हा ती तेवढी झाडं ठेवायच्या, छटणी करावं लागेल त्याची, वर शेंड छटावं लागतं त्याची, नाही तर लय वर जाते. मग शिव नाही एवढा वाटायचा. एवढंच भारी वाटतात झाड. आधीच लय वाढू दिले ती मोका झाड. चला भाऊ बहिणीनो, आज दाजी लवकरच आलं तुमचं. आज दाजी तुम्हाला सांगते, दाजीला आता उद्याच्याला सुट्टी. म्हातारी बुट्टी उद्या दाजीच्या कामाची सुट्टी राहील. मग दाजी आलं तुमचं आज लवकरच, नाही तर त्यांना 10 वाजते त्या घरी यायला. होय आज लवकरच आलं म्हणलं दाजी. लवकर सुट्टी झाली. तिकडचा कोक बंद केलता काय. इथू काट्याचं नीट बघा, गावात लय झालंय तिथं. काय आहे व गावात काय नव्हतं कडे. रोज वाचतं यावं. बस ना, तीच नव्हतं. सप्ताह बसल्यावर कशी भजन होते ती तसं. सबकी नजर में ना आया करो, डांग 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 नजर लग जाएगी. एकटीच वराडते. आमच्या शेजारची पाजारची माणसं हसत असते.
आधीच म्हणतात लय मोठा टाइमपास असतोय बाबा पूनम ताईचा का गाणं पिणं म्हणत असते ते सगळे आमच्या शेजार पाजाराला तेवढा टाइमपास आहे बाई. सन्नाटा असतोय नुसता सन्नाटा भावा बहिणीनो. कुणी ऊ नाही का चू नाही करत नुसता गपचिप हो का कालवा सुद्धा नसतोय कोणाचा हाय का कुठं आवाज का काय येतोय का. सगळी जेमतेम आपापल्या ह्याच्यात घरी. हा कसं आहे आणि माझाच एकटीचा कालवा असतोय. तरी पहिलं तरी संध्याकाळची लाईव्हला ह्याला आल्या होतं 12 1 वाजेपर्यंत चालू राहायचा कालवा. पण अलीकडे बंद केलाय मी. होय अलीकडे लाईव्ह फिव घेत नाही. मला कंटाळा आला माझ्या जिंदगीला बाटबा करू. लाईव्ह तू तर जातच नाही तर मी तर व्हिडिओच नाही काढत. तुमच्या दाजीला सुद्धा बडबड करायचं मी बंद करून टाकलंय. जीवाला माझ्या कंटाळा आला बडबड करून हा मग काय. म्हणून मी भाऊ बहिणींना बंद केलंय जास्त बोलायचं बडबड करायचं. काय म्हणता मग. काय नाही आलोय कामावून जरा झाडांना पाणी दिलं. पाणी ते झिमझिमने काय होतंय असं चांगला थोडा पाळी मोठी आली तर मग झाडांना पाणी अव बसतं. झिमझिमने सुद्धा झाडाला पाणी पुरवठा होतो. कसं कळत नाही तुम्हाला. आणि काय आहे, लाईटीचं 2-4 दिवस झालं सारखा गोठा आहे. लाईट काय ठिकाणा मग त्याच्यामुळे झाडांना पाणी दिलं. उद्या लाईटीचं काय बिन बरोबर संध्याकाळचं झाडाला पाणी दिल्यावर झाडाला बुरशी चढती. वेळ चालतंय आता. हिथून पुढं ध्यानात राहून द्या बायकोनं सांगितलेल्या 2-4 गोष्टी. चालतंय हा? काही अडचण चला नाही. भाऊ बहिणीनं बाय बाय करते जरा नवऱ्याला शाळा शिकवते. आता 1-2 शिकवायची वेळ झाली या.